तर मंडळी आज संडे आणि इतका वेळ झोपली ना मी, डायरेक्ट 10 वाजले होते उठायला. त्यानंतर मग मुलांच्या आंघोळी घातल्या, माझी आंघोळ केली, आता कपडे मशीनला लावून देते. मी खाली आली तोपर्यंत मम्मींचा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला होता. वरण भात, भेंडींची भाजी, पोळी. मग कानासाठी मी खीर बनवली आणि आता त्याला खाऊ घालून देते. मम्मींनी चहा सुद्धा रेडी करून ठेवलेला होता. असं असेल का कोणाचं नशीब. काय चल भूक लागली ना, चल जेवण कर. चल हो बाय काय चल, भूकच लागली तुला. चल बाई ग, खाय पाहिजे नखरे रे तुझे कानू. चल गाणे लावते. आमच्या पप्पाने गणपती आणला बाई ग. हे बघ वाव, हे बघ काय मम्माने काय बनवलं, हे बघ वाव, हे बघ. चल चल चल, भूक लागली ना. पडलं असतं का, पडलं तुझ्या हाता नाही रे बो, सांडशील. हे बाबा नाही रे, नाही 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 पहिले ट्रायपॉड घेतो रे ताईला. लॅपटॉप ट्रायपॉड चांगला माईक असं ते नाही का, इथे बटन सारखा असतो का, एकदम प्रोफेशनल ब्लॉगर. खूप हमारे महंगे महंगे सपने मम्मी. तुम्हाला मेंबरशिपच घेऊन देते मी आता. तर मग अशी मम्मीच्या माझ्या ज्या गप्पा चालू होत्या ना, त्यात मम्मी म्हणत होते माझ्या बाईचं चॅनल लवकर मॉनिटाईज व्हावं, असं मी रोज देवी आईकडे प्रार्थना करते. खरंच देवी आई माझ्या आईची इच्छा पूर्ण कर गं. त्यांची खूप इच्छा आहे की माझं यूट्यूबमध्ये काहीतरी मला सक्सेस मिळावं. आणि सर्वात जास्त इच्छा तर माझ्या सासूबाईंचीच आहे, माझ्या नवऱ्याची पण आहे, सासऱ्यांची पण आहे. आणि त्यांच्या इच्छेखातर तरी आता मला सक्सेस मिळू दे रे देवा. लय कष्ट करते मी, रात्रीच्या रात्री एडिटिंग चालते. कालसुद्धा मला 1:15 वाजला होता एडिटिंग करायला. तिकडून पार्टी करून आलो, 11 वाजले होते. त्यानंतर व्लॉग एडिट केला, छोटा मोठा. डायरेक्ट 1:15 झाला होता मला एडिट करता करता. कारण काना झोपलेला असतो, मग व्लॉग एडिट करायला एकदम प्रॉब्लेम येतं, हळूहळू बोलावं लागतं. मारत नको जाऊ रे तिला, मारत नको जाऊ रे काना. मोठी दिदी ती तुझ्यापेक्षा. बिचारी गरीब आहे म्हणून नुसतं तिला मारत राहतो. मम्मी कोणावर गेलाय गो तू? तिकले तिकले पडशील ना तू वेल्या. चालो रेस दे रेस दे ना रेस. हाताने कशाला, पायाने दे ना. पप्पा काय पायाने हाताने देता का रेस? हा आता दे रेस. बॅटरी लो झाली ग, बॅटरी लो झाली. काल कुठे जास्त खेळले हा ना, तरी किती वेळ चालवली तुझ्या. कर बंद, जा दे, बॅटरी लो झाली, खराब होऊन जाईल. तुला नंतर शिकवेल. वरती ये, मी नंतर चार्जिंग लावेल. ओके. आम्ही जेवण केले, मुलांना जेव घातलं आणि त्यांचा आता झोपायचा टाइम झालाय. झोपायचं आहे ना, नंतर गाडी खेळा. चल चल का गाय गाय काढायची. चल, सगळी मोकळी करून टाकली ती गाडी. तू कुठं वायरिंग कुठं काय. नको तसं नाही करायचं, तुटली ती ना मागच्या वेळेस. बाबाला सांगते रिपेअर करायला. हो चल आता, चल गाय गाय कर. चल चल. आता वाजलेत 12:30. 9:30चा उठलाय आमचा कान. आता झोपी लावते, खाऊ पिऊ घातलं. त्रिशूचं पण जेवण झालंय. कानू झोळीत जातो का डायरेक्ट का वरती झोपतो? कुठं ते नको बटणं दाबू कान्हा, लाईट नाही पहिलेच. चल झोप, दिला पंखा लावून.
कानाला वरच्या बेडरूममध्ये झोळीमध्ये आणि त्रिशूला खालच्या बेडरूमच्या झोळीमध्ये झोपी लावलं. त्यानंतर आता शंकरपाळे करायला घेतलेले. आता दिवाळीचा फराळ आम्हाला सुरू करायचा, रोज एक एक बनवून ठेवून देऊ, कारण मुलं झोपतात तेव्हाच बनवता येतो. आता त्रिशूला पण परवा तेरवापासून सुट्ट्या लागतील तर ती करू दे, ती पण खूप जास्त त्रास देते. त्यामुळे ना रोज पोरांना झोपी लावायचं आणि एक पदार्थ बनवून ठेवून द्यायचा असं ठरलंय आमचं. 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध. त्याच्यात जेवढं बसेल तेवढंच मळायचं. एक वाटी दूध, 1 वाटी तूप, 1 वाटी पिठी साखर. हा, साखर किंवा पिठी साखर काही पण. कमीच होतील होते ते मळायचं ना, प्रमाण नको चुकायला ना. अजून तेवढं पॅकेट करावं लागेल. अजून आता एवढं जेवढं केलं आणि तेवढं करावं लागेल. पुरतील तरी का बरं ते. भांडी वगैरे झाले धुवून. आता आम्ही दुपारचं मुलांना झोपी लावून काय करायला घेतले, शंकरपाळी. शंकरपाळी लय जीवावर येते ना लाटायला हातांना, नंतर डायरेक्ट खाजायला लागते. हो, ते काय उधळून माझ्यावर आहे. एक घ्या आता लाटून तुम्ही. एक अशी लाटली की थोडी लाटून घ्यायची त्याच्यापैकी, आणि परत अशी घडी करायची, त्याच्याने पोड चांगले येतं बरं का. फुगतं ना. मग त्या याच्या पी पाहिलं सरिताच्या नाही 1 सेंटीमीटर आहे का, या सेंटीमीटर अशी मग. जागा सेंटीमीटरची. हे काय, एक नंबर तुझी कंबर ती चाल शेकी शेकी. तळणाची मला तळण म्हटलं की पहिला वडापावच आठवतो. विचारत आहे की तिला लावले असेल काय. ते बी काही दिवस होते ते का ताई यायच्या, ताई निघायच्या तर मला लय रोग यायचं. आता रडायला पुरसत मी भेटा. आणि तर का पोरं घरात वाळायचे, पोरांचं रडून मोकळी जिंदगी ती ना त्या. आपल्या तळाच्या अवस्थाने सुद्धा तमाळ राहील मला. जेवण पोटभर अशी झालं, तर पहिलेच चाललंय. पोटभर झालं ना जेवण, मग असं होतं मला. खाली काहीतरी घे ना, उभं राहिला त्याच्यावर तुला जोर देता येईल ना. काय ग म्हणजे बाथरूममधला स्टूल वगैरे म्हणतात. हा हा, काहीतरी उभं राहिला असं. ते सरकून जाईल जोर लावताना. नंतर आहे ना हे हात खूप खासता, लहान लहान जातात. शुभू इकडे आहे ना, का बरं पाय दुखतात तुझे. जास्त नको पातळ करून. पप्पाला बोलून ना, पप्पा लगेच येतात बरं का असे. सो गाइस, दिस इज हमारे शंकरपाळे. कोणी नाव ठेवले यार शंकरपाळे. त्याचं ते पीठ एका बाजूला घे, एका बाजूला टाक आणि इकडे ठेव. म्हणजे असं लोक शिवीस्त वापरतात शंकरपाळे. हे बघा असं निघलं पाहिजे, तेव्हा समजायचं तुम्ही शंकरपाळे सक्सेसफुली बनवले आहे. सक्सेसफुली ताट इकडे ठेवणे. असे असे हल्ले ना, असे फेकायचे डायरेक्ट तेल केलं पाहिजे, तेव्हा सगळे सुग्र आहात. मागच्या एका वेळेस मम्मींनी सहज शंकरपाळे बनवले, ते खायला तर ते गणले होते. लिटरली तेलात सोडल्यावर ना असे नॉर्मल मोकळे मोकळे झाले होते आणि तेल पण खूप जास्त खराब झालं होतं. आणि ह्यावेळेस एकदम परफेक्ट झाले. तर मम्मींनी ना सुरुवातीला थोडंच मळून बघितलं होतं, जर चुकले वगैरे तर पूर्ण वाया जाईल. तर ह्यावेळेस चांगले झाले ह्या प्रोसिजरने. तर परत मम्मींनी पीठ मळायला घेतलं आणि सध्या इतकं ऊन आहे ना, असं वाटणारच नाही की आता हिवाळा स्टार्ट होणार आहे. इतकं ऊन होतं आणि त्यात हे तळण वगैरे खूप जास्त गरमी व्हायला लागलेली होती. असा कंटाळा येत होता ह्या कामाचा डायरेक्ट. कितवं वर्ष असेल म्हणजे हे असं सामान करण्याचं. आता माझ्या लग्नाला झाली म्हणजे किती वर्ष, 25-30. हा, 30 तेव्हाच झालेले. म्हणजे तुम्ही 35 जवळपास. हा,
35 वर्षांपासून प्रत्येक दिवाळीला हे कोदे करताय. तुम्हाला असं वाटत नाही का की यार काय म्हणजे काही जिंदगीत दुसरं काही उरलंय का नाही? करावं लागत बाई, सण आला का. म्हणजे तुमच्याकडे पाहून मला माझ्या फ्युचरचा काटा येतो की मी पण पुढेपर्यंत अशीच दुबत राहणार आहे का, करत राहणार आहे का. म्हणून मी आतापासून सांगते मी नाही करणार आहे. हाय मदतीला हात वर करायचं, नंतर बघतोच आहे. शुभच म्हणते काही वेळ करू नको, मी खात नाही. मला तर कानाच्या हातात पाळण्यात पाय दिसतात, त्रिशून काना गोड खात नाही. कोणासाठी करायचं? मी पण मस्त डाएट करेन, गोड खायचंच नाही, बनवायचं बी नाही. तुम्ही कोणासाठी करताय? तुम्ही तर खात बी नाही. मला तर आवडत नाही गोड. तुम्ही तर तूप खात नाही, दूध खात नाही, शंकरपाळे कधी ताटात घेत नाही. खाल्ला तर खाल्ला फक्त चिवडा चकली. मग एखाद्या बाईने म्हटलं असतं बाई करायचे तर कर, मी काही खात नाही. करावं लागतं सण म्हटलं, माणसं आपोआप उत्साह आहे. हे करायचं ते करायचं. शंकरपाळे हलवा. शंकरपाळी हलवा. म्हणजे किती निस्वार्थ प्रेम आहे मम्मी तुमचं आमच्यावर. तुमचं पण असू द्या शेवटपर्यंत. तुम्हाला वाटतं का आमचं कमी? सांगून दाखवा तुम्ही. नाही तुम्हाला वाटतं का तुमची सून कुठं कमी पडते की जुनी लावत? काही तुम्हाला हिडीस पिडीस करते, त्रास देते, जांच करते, अजून काही अत्याचार करते, खायला देत नाही, मारते. आरोप करा तुम्ही माझ्या. काय आरोप करते? काही तर व्यवस्थित राहावं माणसानी, गेल्यावर नाव निघायला पाहिजे. मी जाऊ का आधी? कुठाला जाते बाई, पोरं लहान नाही आता. आमचं जातं गेलं सगळं. नाव निघायला मी जाते आधी, माझं नाव काढा तुम्ही. छान झाले मस्त शंकर. फक्त पप्पांची रिएक्शन पाहिजे मला. पप्पा आले ना, पप्पांना खाऊ घालू. पप्पा जर म्हटले ना छान झाले, पप्पा लगेच सांगायचं मी केलंय बरं का. काम उघड आहे ना, पप्पाला पाच वाजता मला कौतुक करते. माझ्या मनूने बनवले, छान बनवले म्हणून, छान झाले म्हणून. म्हणून आधीच सांगायचं सुनेने बनवले, कळलं? मग म्हणू द्या त्यांना, वाव तृप्ती छान बनवले. पण नाही बोलणार पप्पा. म्हणून आता माझा नवरा पण माझी बाजू घ्यायला लागलाय. पण माझी तोंडात टाकायची इच्छा निवरेली म्हणून. वेळ चुकली का बनवायची आपली? हा, जेवणानंतर बनवलं म्हणून. नाही तर असं इतर वेळेस माझं खायचं काम चालू होऊन गेलं असतं लगेच. कानाचा आवाज आहे का? कानाचा आवाज. दोघांच्या झोपा एकाच वेळेला झाले. आता पाय जरा बाजूला कर. काय करतोय आम्ही? हा, कोणाला खायचे शंकरपाळे? तू खाशील ना? हॅलो कर ना, पप्पाचा फोन आला बघ. पप्पा हॅलो तर हॅलो हॅलो. इथं ठेव मोबाईल. आजी कशी फोन ठेवते इथं? आजी इथं कशी फोन ठेवते? कशी ठेवते इथं? पैसे काढतील ना, त्या आजीने पैसे दिले कानाचं. ते आम्ही आपण सगळे बाहेर काढायचे काम चालू. माझं लक्षच होतं याचं काय चाललं. तर पैसे मध्ये ठेवून राहिला होता. पैसे कुठे ठेवतो तू? पैसे कुठे ठेवते? काय झोपेतून उठल्यावर नसतं कुरकुर करता तुम्ही? काय लाट ना जीव असं आले बघ, मला लागतंय ना बाळा. काय थांब थांब, एवढं मला कापून देते तुला. ती शबक माझी कशी गुटगले. बाबाचा दरवाजा आठवला बघ. बाबाले बाबाले सोचता हूँ कि वो कितने मासूम कैसे क्या हो गए
थांब रे बाळा 2 मिनिटं देते तुला खूप लाट. काय रे एवढं तुला जमलं असतं मग काय माझं पाहायचं काम होतं. धर 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 कर पोळ्या शिकून घे पुढं कामात पडेल. तूच करत जाय रोज पोळ्या करा. तुला पोळ्या कला पोळ्या कला शिक बर का. मम्मी दे बघ मम्मी दे. हॅलो हॅलो उष्णता आहे ना पिना. तो गाईस आमचे शंकरपाळे करून झाले आणि आता कानात त्रिशूकून उठले. तिचं तर काय उठल्या उठल्या रडणं चालून जात. तो काना बघ कसा मस्त खेळायला लागला. काय नुसती एडी ना उठल्यावर रडती. माझा कानून नाही रडत. किती गुड बॉय किती गुड बॉय ग. काय काय नुसता काय बोलतो. कालच्या पण पूर्ण व्लॉग मध्ये किराणा काढेपर्यंत काय काय काय. अगं बाई किती हुशार आहे ग. कसा लाटतो ग. जमलं तू किती गुडगले. त्रास नाही देत म्हटलं. तू नुसता त्रास देतो असं बोलली त्याला. तुझी तारीफ केली. खरंच गुडगले माझी बाई. त्रास नाही देत कानालाही त्रास देतो. किती शान बाळ आहे ते माझं. काय झालं तुला. मी काही नाही केलं बेटा. मी तुला तारीफ केली. सुट्टी असली ना नुसता कर असतो. नाही तर आतापर्यंत तू घरी आलीस ती शाळेतून. नुसते त्रास देता बाई दोघं. मी जाऊ का हिमालयात निघून. तुझं हे बाळ आहे सपोज. त्रिशू अय हे त्रिशूला काय झालं. हे बापडे दवाखान्यात न्यायचं का तुला. जाऊ का निघून. जाऊ दे मम्मी मी चालली बरं का डांग सोंदाण्याला. यांना पाहून घ्या तुम्ही. मग कोणाला म्हणते. डासांना जा कंगवा घेऊन मी मस्त छान केस विंचरून देते. तुझ्या स्कूलला जाते तेव्हा विंचरून देते तसे. जा बेटा शानी माझी बाई. किती गुटगल आहे. तुझ्या बाऊलीचे किती छान केस विंचरले बघ. ते जोडता येतं ना बाई. हे पण त्याला काय एवढं. आपला मुलला तर आपला जोडता नाही. त्यांचा जोडता येतो. दाखव. मी किती झुलावायची बाई लहानपणी माझ्या बाऊल्यांना. त्रिशा तू काहीच झुलावत नाही. तुला काहीच टिकत नाही. मला बाऊली घेऊन दिली ना. मी खूप झुलावायचे तिला. मला लय आवडायच्या बाऊल्या लहानपणी. मला असं पाहिलं ना जीव थोडा होतो अशा बाऊलींचे हाल पाहिले की. लाग बाई हातीचा बी सगळ्या तोटून मोडून टाकली. जा ना कंगवान जा पटकन. माझ्या पोरांचे खाय प्यायचे एवढे नखरे आहेत ना. यांना आयतं द्यावं तरी खायला कंटाळा येतो. ज्या पोरांना खायला भेटत नाही ना त्यांना किती किंमत असते जेवणाची. यांना अवघड काम आहे. द्यावं तरी खाते नाही. त्याला मळ्यात पण शेणखतासाठी खड्डा खोदायचं काम चालू होतं. त्यासोबत कचरा टाकण्याची पण सोय करत होते.
तर मस्त इकडे काम चालू होतं आणि आम्ही आज बाल्कनी आवरायला काढली ती. माझ्या बाल्कनीत बऱ्याच वस्तू आहे आणि माझे घड्याळ नेमके कुठे गायब झाले. मला असं वाटत होतं की इथे चुकून गेले असतील तर इथलं पण आवरून टाकू, पण एवढं सर्व आवरून टाकलं तरी माझे 2 घड्याळ सापडले नाही. इकडं चालली होती मुलांची मस्ती. मग आम्ही इकडं खूप जास्त ऊन लागत होतं तर हे सर्व सामान तिकडच्या बाल्कनीत घेतलं सॉर्ट आऊट करायला आणि बरंचसं सामान आहे ना भंगारमध्ये देऊन टाकलं आणि त्यानंतर थोडंसं नेमकं सामान ठेवलं आणि ते पण आता वरती शिफ्ट करून देणार आहोत डायरेक्ट टेरेसवर. तर बरंचसं सामान आम्ही वेस्टेजमध्येच टाकून दिलं, काही उपयोग होत नाही त्यांचा, उगाच पसारा. त्यानंतर 2 बाल्कन्या दीदीकडून धुवून घेतल्या आणि डायनिंग टेबलच्या खुर्च्या वगैरे खूप जास्त गंद्या झाल्या होत्या त्या पण धुवून टाकल्या खाली घेऊन. कानाला आता सायंकाळी पेज बनवली, खाऊ घातलं आणि मस्त सायंकाळी पोरं असे बाहेर खेळत होते. इथे साफसफाई केल्यामुळे अगदी छान प्रसन्न वाटतं, खेळावंसं वाटतं, मुलं मस्त खेळतात तिथे. आता खुर्च्या पण टाकून दिल्या मस्त आम्हाला पण बसायला आणि तिकडे मस्त कचरा वगैरे जाळून टाकला. अगदी प्रसन्न वाटत होतं इकडे. आत्तापासूनच अगदी दिवाळीची वाईब यायला लागलेली आहे. पडशील लेबू हे कचऱ्यासाठी का? हा डेक जाळून टाकायचं बॉ असं. हे शेणखताचं आहे का? ए कानोडी नको रे. आपण कसं शेकोटी पेटवायचं नाही ते. हा ना हिवाळा ना मागच्या साशी हे ग्राउंड नव्हतं ना इथंच पेटवायचं. ए काना काना दूर नाही पकडतायत बेटा. हा आज सायंकाळी जेवायला काही नाही पाणीपुरी भेळच बनवणार आहे मी. तर इकडे पुदिना तोडायला आली होती पण पुदिन्याची जागा बदलली आणि इकडे पाणी कमी पडतं तर त्याला असे पानच फुलले नाही. तर मी टबमध्ये लावला होता ना एवढा छान फुलला होता ना आणि झाडांना इतके छान फुलं आलेले आहेत ना, इतकं छान वाटतं इथे ग्राउंडमध्ये या फुलांमुळे. इकडे मम्मींचं चाललं होतं करंजीचं सारण तयार करायची तयारी, कारण उद्या करंज्या बनवायच्या आहे. इकडे मी बटाटा लावून दिला एका बाजूला रगड्यासाठी, पुऱ्या तळायला घेते. गोड पाणी तिखट पाणी बनवून झालेलं आहे माझं आणि मस्त असा आमचा आजचा पाणीपुरीचा बेत. पोटभर पाणीपुरी खाणार आहोत आम्ही, कारण त्या दिवशी ना असं खाल्लेलंच वाटलं नाही. बाहेरची पाणीपुरी किती खाल्ली ना असं घरची ती घरचीच असते, हायजिनिक एकदम. आधी सुरुवातीला मी भेळ बनवली, भेळ पण एकदम प्रॉपर काय बाहेरच्या टाईप झाली होती, काय म्हणतात ठेला टाईप. चला मंडळी या पाणीपुरी खायला. चला तर आजसाठी एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.